एक मासिक चाळत असताना रेखाजींनी त्यांची मैत्रीण ललिता ताम्हाणे यांना विचारलं, "ही मुलगी तुला कशी वाटते गं?" तर ललिता म्हणाल्या, "ही मुलगी" तो माधुरीचा फोटो होता बरं का, "ही ना चांगली हुशार आहे, टॅलेंटेड आहे." रेखाजी म्हणाल्या, की "ही मुलगी एक दिवस नक्कीच स्टार होणार बघ." तर रेखाजींना अशी गुणग्राहकता असणार आणि रत्नपारखी ज्याला म्हणतात, त्यांनी माधुरीतले गुण बरोबर हेरले होते. त्यांना तिचं सुरुवातीपासून कौतुक होतं आणि स्वतः एक सुपरस्टार असताना त्यांना कुठेही असुरक्षित वाटलं नाही, हे पण लक्षात घेण्यासारखं आहे. आणि नंतर सदा सुहागन या चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका असताना त्या चित्रपटात गोविंदाची नायिका म्हणून माधुरी माधुरी दीक्षित काम करत होती. तिला त्यांनी बोलवून घेतलं आणि विचारलं, की "काय गं तू अशा भूमिका का करतेस? तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे. तर तू अशा लहान-सहान भूमिका करत जाऊ नकोस. तिथे आपली गुणवत्ता वाया घालवू नकोस आणि स्वतःची अशी ओळख तयार कर." असा मोलाचा सल्ला त्यांनी तिला दिला आणि तो तिनंही स्वीकारला आणि त्या चित्रपटातून ती बाहेर सुद्धा पडली. तर असा मोलाचा सल्ला देणाऱ्या रेखाताई आणि तो मानणारी माधुरी. दोघी त्यांच्या या दोघींना आपल्या हृदयात आज काय स्थान आहे आपण सगळेच जाणतो. तर भेटत राहूया, पाहत राहा आकाश तारकांचे. धन्यवाद.